वर्मी कंपोस्ट म्हणजे काय आणि ते कसे बनवले जाते? नमस्कार शेतकरी मित्रांनो, सिद्धिविनायक ऑर्गॅनिक वर्मी कंपोस्टच्या या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण वर्मी कंपोस्ट म्हणजे काय, ते कसं तयार केलं जातं, त्याचे फायदे काय आहेत, शेतकरी बांधवांनी ते काय वापरावं याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. वर्मी कंपोस्ट म्हणजे काय? मित्रांनो, वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडुळाच्या मदतीने तयार केलेले सेंद्रिय खत. गांडुळे शेण, पालापाचोळा, शेतीतील जैविक कचरा खाऊन त्याचे उत्कृष्ट दर्जाच्या खतामध्ये रूपांतर करतात. हे खत जमिनीची सुपीकता वाढवते आणि पिकाच्या वाढीसाठी आवश्यक पोषक द्रव्ये पुरवते. गांडुळांचे महत्त्व. गांडुळे हे निसर्गाचे खरे मित्र आहेत. त्यांना शेतकऱ्यांचे नैसर्गिक मजूर असेही म्हटले जाते. गांडुळे जमिनीत सतत हालचाल करत असल्याने जमिनीत हवा खेळती राहते. यामुळे पिकाची वाढ चांगली होते आणि पिके निरोगी राहतात. वर्मी कंपोस्ट तयार करण्यासाठी लागणारे साहित्य: गाईचे किंवा म्हशीचे शेण, सुका पालापाचोळा, गांडुळे, पाणी, वर्मी कंपोस्ट बेड हे साहित्य सहज उपलब्ध होते. बेड कसा तयार करायचा? सर्वप्रथम सावलीची जागा निवडा. त्यानंतर बेडमध्ये 4 ते 6 इंच जाडीचा सुका पालापाचोळा टाका. त्यावर अर्धवट कुजलेले शेण टाका. मग त्यामध्ये गांडुळे सोडा. दररोज ओलावा टिकून राहील एवढेच पाणी शिपडा. लक्षात ठेवा, जास्त पाणी टाकू नका. गांडुळासाठी योग्य वातावरण. गांडुळांना अंधार, ओलावा आणि थंड वातावरण आवडते. थेट सूर्यप्रकाश आणि जास्त उष्णता त्यांच्यासाठी घातक असते. त्यामुळे बेडवर गोणपाट किंवा हिरवे नेट टाकावे. खत तयार होण्यासाठी किती वेळ लागतो? साधारणपणे 45 ते 60 दिवसात उत्कृष्ट दर्जाचे वर्मी कंपोस्ट तयार होते. जेव्हा खत काळसर, भुसभुशीत आणि मातीसारखे दिसू लागते तेव्हा ते वापरण्यास तयार झालेले असते. वर्मी कंपोस्टचे फायदे: जमिनीची सुपीकता वाढवते, पिकाची वाढ जलद होते, रासायनिक खताचा खर्च कमी होतो, उत्पादनाची वाढ गुणवत्ता सुधारते, जमिनीतील सूक्ष्मजीव वाढतात, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, पर्यावरणाचे संरक्षण होते. कोणत्या पिकासाठी उपयुक्त? वर्मी कंपोस्ट सर्व पिकासाठी उपयुक्त आहे, जसे की ऊस, सोयाबीन, कापूस, भाजीपाला, फळबाग, फुलशेती. प्रत्येक पिकामध्ये चांगले परिणाम दिसून येतात. वर्मी वॉश म्हणजे काय? वर्मी कंपोस्ट तयार होत असताना त्यातून एक द्रव्य तयार होतो. याला वर्मी वॉश म्हणतात. हे वर्मी वॉश पिकांवर फवारल्यास वाढ जोरदार होते. नवीन शेतकऱ्यांसाठी सल्ला: जर तुम्ही वर्मी कंपोस्ट व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर सुरुवातीला कमी बेडपासून सुरुवात करा. हळूहळू अनुभव वाढल्यानंतर उत्पादन वाढवा. चांगली गुणवत्ता राखणे हेच यशाचे गमक आहे. मित्रांनो, वर्मी कंपोस्ट हा केवळ खताचा व्यवसाय नाही, तर शेतीला शाश्वत बनवण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. जर तुम्ही अजूनही वर्मी कंपोस्ट वापरत नसाल तर आजपासून त्याचा विचार नक्की करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. मी आनंद देवचे सिद्धिविनायक ऑर्गॅनिक वर्मी कंपोस्टकडून तुम्हाला भेटत राहीन अशाच उपयुक्त माहितीसह. धन्यवाद.